खरंच काय माहिती दिली काल मॅडमनी. आमच्या भागातल्या ते कृषी सहाय्यिका मॅडम आहेत साधना मेटकर मॅडम, आणि खरंच हे कृषी विभागाचं काम आहे ना आमच्या भागातलं खरंच चांगलं आहे, आणि स्पेशली आमच्या मॅडमचं. तर चला त्याच व्हिडिओला आपण पार्ट 2 म्हणून मी घेऊन येतो. आज मॅडम अवेलेबल नाही आहे. नमस्कार मित्रांनो, काल जसं तुम्ही व्हिडिओ बघितला की घरगुती आणि सोप्या पद्धतीने हुमणी अळीचं नियंत्रण कसं करावं मित्रांनो, आणि त्या पार्ट 2 मध्ये आपण दाखवणार आहे की नेमका आपल्याला रिझल्ट कसा आला. मित्रांनो, या रिझल्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो की मान्सून म्हणा किंवा पूर्ण प्रकारे जमीन जोपर्यंत ओली होणार नाही तोपर्यंत चांगला याचा रिझल्ट येणार. पण ओव्हरऑल तेच जे काही आहे इथं तुम्ही बघू शकता पूर्ण प्रकारे किडी जी आहे यामध्ये जमा झालेली आहे, आणि हे बघा हे पूर्ण किडी जी आहे ही हुमणी अळीची आहे. तर हेच आपल्याला इथे ट्रॅप करायचे होते, आणि यामध्ये जे आपण 100% सफल झालेलो आहे. पण तुम्ही ओव्हरऑल जुगाड बघा किती एकदम घरगुती सोप्या पद्धतीने कोणताही शेतकरी सहजरित्या करू शकतो. आणि स्पेशली माझ्या युवा शेतकऱ्यांना, आपल्या युवा कास्तकार चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणार की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करा. थोडीशी करेक्शन मी त्या व्हिडिओमध्ये मला करतो की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला रात्रभर जो आहे तो लाईट आपल्याला चालू ठेवायला लागेल. करेक्शन अशी आहे तिथं की रात्रभर न ठेवता तुम्हाला जे आहे रात्री 10 वाजेपर्यंत, म्हणजे संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता जर तुम्ही लावला तर रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही चालू ठेवा. त्यानंतर जे मित्रकीड असतात 10 नंतर ते ऍक्टिव्ह राहतात. तर आपले मित्रकीड जे आहे त्यामध्ये अडकले नाही पाहिजे आणि आपलं नुकसान नाही झालं पाहिजे. ठीक आहे, आपण निसर्गाची हानी न करता आपल्याला जे आहे 10 वाजेपर्यंतच ठेवायचं आहे. कारण 10 वाजेपर्यंत जे हुमणी अळीचे जे काही पतंग आहे ते पूर्ण प्रकारे त्यामध्ये अटकणार. आणि हे सायन्स आहे, ठीक आहे, हे आपण नाही बोलता, हे सायन्स बोलते. मित्रांनो, पूर्ण जे आपले शत्रू किड आहे की 2-3 घंट्यामध्ये जे एवढे हे जात्री जमा झालेले होते, आणि खूप चांगला रिझल्ट याचा आहे. तो नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. एकदम घरगुती हा उपाय, झिरो मेंटेनन्स हा उपाय, काही याला खर्च लागत नाही. जे काही तुमच्या घरी सामग्री आहे त्याचा जो आहे हा जुगाड बनतो. याचा तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल की आपण नेमकं हे कसं बनवलं किंवा किती खर्च आला, बऱ्याच शेतकऱ्यांना डाऊट असतात, नक्की स्पेशल व्हिडिओ सुद्धा घेऊन येऊन कमेंटमध्ये तुम्ही सांगा, आपण एक स्पेशल व्हिडिओ यासाठी घेऊन येऊ. तर मित्रांनो, तुम्हाला जे याचा रिझल्ट कसा वाटला हुमणी अळीसाठी, कारण हुमणी अळी जे आहे मागच्या वर्षी सोयाबीनचा असो किंवा हळद सारखे पीक असो, कंदमूळ झाले, अद्रक झाले, नंतर तूर सारखे पीक झालं, या पिकांचा खूप जास्त नुकसान केलं. आणि काही लोकांचा असा प्रश्न होता की आमच्या शेतामध्ये लाईट नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, किंवा आमचं कोरडवाहू शेत आहे. मित्रांनो, त्या कंडिशनमध्ये तुम्ही जे आहे ऑनलाईन साईट सुद्धा तुम्ही चेक करा, जसे की Amazon वगैरे, किंवा जे काही लोकल शॉप्स आहे, हार्डवेअर झाले, कृषी केंद्र झाले, तिथे सुद्धा तुम्हाला जे सोलर लाईट ट्रॅप ते सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये आता अवेलेबल झालेलं आहे. आणि एकदम कमी खर्चामध्ये जवळपास 1500-1600 रुपये तुम्हाला मार्केटमध्ये ते सुद्धा मिळून जाणार. त्यानंतर एक प्रश्न होता शेतकऱ्यांचा की यामध्ये जर आपण कोणतं कीटकनाशक टाकलं, पेस्टिसाईड टाकलं तर जीवहानी आहे, होऊ शकते, जनावर वगैरे पिऊ शकते पाणी वगैरे. ठीक आहे, तुम्ही ते रॉकेल वगैरे किंवा घरची शॅम्पू कोणतीही ते जरी यामध्ये टाकली तरी तुम्हाला रिझल्ट त्याचा बेस्ट येऊन जाणार. मित्रांनो, व्हिडिओ कसा नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. जसं तुम्ही पहिला व्हिडिओला प्रतिसाद दिला तसाच या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद द्याल अशी आशा करतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की फॉलो करून घ्या, शेअर करा. धन्यवाद.